नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन म्हणजेच आपण म्हणू शकतो की केंद्रीय वकार महामंडळामध्ये विविध पदासाठी 179 जागाची भरती आता जाहीर करण्यात आलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, ही PDF जी आहे ती मी आपल्यासमोर ओपन करत आहे जाहिरात. आता आपण ही जाहिरात स्वतःसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता. तसेच भरती संबंधात काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, चला आपण ही PDF संपूर्ण पाहूया. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि इतर काय माहिती दिल्या ते आपण पाहूया. तर इथं आपल्याला असं म्हणण्यात आलं आहे की सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन नवरत्न सेंट्रल पब्लिक सेक्टरची कंपनी आहे. नवरत्न कंपनी आहे आणि पब्लिक सेक्टरमधली कंपनी असून यामध्ये विविध पदासाठी भरती आता घेण्यात आलेली आहे. आता जर आपण बघितलं, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर, फूड अँड पब्लिक डिस्ट्रिब्युशनच्या अंडर ही काम करत असते वेअरहाऊसिंग. आता यामध्ये डिटेल ऑफ पोस्ट इथं देण्यात आले आहे. डिटेल ऑफ पोस्ट इथं देण्यात आले आहेत. आता यामध्ये बघूया की कोणती पदे आहेत. तर बघा इथं टेबल A1 देण्यात आलं आहे. ते A1मध्ये पोस्ट कोड देण्यात आले आहे, पोस्ट नेम ऑफ द पोस्ट, नंबर ऑफ वॅकन्सीज, स्केल ऑफ पे देण्यात आले, एज इथं देण्यात आलेलं आहे. तर आता बघितलं पोस्ट कोड 1 साठी जर बघितला, मॅनेजमेंट ट्रेनी जनरल ही पोस्ट असून यामध्ये बघितलं ओपनसाठी 19, OBCसाठी 11, EWS करता 4, SC करता 3, ST करता 3 आणि PWBD करता 2 जागा आहेत. अशा टोटल 40 जागासाठी ही भरती असून यामध्ये जर आपण बघितलं तर स्केल ऑफ पे IDA बघितलं तर 60,000 ते 1,80,000 इथं असं पे स्केल देण्यात आलेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं एज क्रायटेरिया बघितला तो काय देण्यात आला आहे, 28 वर्ष असं इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपला जो जन्म आहे तो 3/1/1997 ते 12/1/2007च्या दरम्यान झालेला असणं आवश्यक आहे. तर आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. ट्रेनी जनरल मॅनेजमेंट ट्रेनी जनरल अशा पोस्टचं नाव आहे. आता सेकंड नंबरची जर पोस्ट आपण बघितली ती काय आहे, तर मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकलसाठी EWSची 1 पोस्ट आहे, OBC 3, SC 1, ओपनच्या 8 जागा असून PWBD करता 1 जागा, अशा टोटल 13 जागासाठी ही भरती आहे. यातसुद्धा पेमेंट 60,000 ते 1,80,000 असं देण्यात आलं आहे. 28 वर्ष इथं एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तिसरी पोस्ट आहे इथं अकाउंटंटची पोस्ट आहे. अकाउंटंटसाठी ओपनमध्ये 1 आणि EWSमध्ये 1 अशा 2च जागा देण्यात आपल्याला दिसून येत आहेत. तर आपण बघितलं तर SC करता 4, ST करता 1, OBC करता 2 अशाही जागांची इथं डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे. बॅकलॉग इथं तो भरून काढण्यात अशा टोटल 9 जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पेमेंट जर बघितलं 40,000 ते 1,40,000 असं आहे. E1 पेमेंटचं स्तर आहे. 30 वर्ष इथं आपल्याला एज क्रायटेरिया देण्यात आहे. म्हणजे 13/1/1995 ते 12/1/2007च्या दरम्यान आपला जन्म झालेला असणं आवश्यक आहे. चौथी पोस्ट आहे सुपरिटेंडेंट जनरल. इथं जर आपण बघितलं सुपरिटेंडेंट जनरलसाठी जर आपण बघितलं तर इथं टोटल जागा ज्या आहेत ओपनसाठी 13, SC करता 3, ST करता 2, OBC करता 2, EWS करता 2 आणि बॅकलॉग PWBD करता 1 अशा 22 जागासाठी इथे भरती असून पेमेंट जर बघितलं तर 40,000 ते 1,40,000 आहे. 30 वर्षाचा इथं सुद्धा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्यानंतर 5वी जी पोस्ट आहे ती ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. जागा जर बघितली आपण तर SC करता 17, ST करता 5, OBC करता 18, ओपन करता 33, EWA करता 8 अशा टोटल 81 जागा इथं ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पेमेंट जर बघितलं आपण तर पेमेंट स्केल आहे 29,000 ते 93,000 असं देण्यात आलं आहे. एज क्रायटेरिया इथं 28 वर्ष ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता जर ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्या पोस्टनुसार आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या सर्व गोष्टी खाली देण्यात आल्या त्या आपण पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. आता A2 टेबल जर बघितलं आपण, A1 टेबल बघितला, A2मध्ये 7 नंबरची पोस्ट आहे, 6 नंबरची पोस्टचं नाव आहे सुपरिटेंडेंट जनरल SRD. ओपनमध्ये 2 जागा असून टोटल 2 जागाच आहे. तिथं 40,000 ते 1,40,000 पेमेंट रेंज आहे. 30 वर्ष इथे एज क्रायटेरिया आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी SCमध्ये 1, ST करता 1, OBC 2, ओपन 5, EWS 1 अशा टोटल 10 जागा असून 29,000 ते 93,000 पेमेंट रेंज असून पेमेंटची रेंज आहे 93,000 पर्यंत. 28 वर्षी इथं आपल्याला एज क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट SRDसाठी ओपन करता बघितलं तर आपण 2 जागा आहेत, टोटल 2च जागा. 29,000 ते 93,000 पेमेंट रेंज असून 28 वर्षी इथे एज क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर नोटिफिकेशन जे आहे त्यामध्ये सविस्तर अशी आपल्याला इथं माहिती देण्यात आलेली आहे, ती आपण पाहायची आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट फॉर EWS इकॉनॉमिकल विकर क्लाससाठी ती व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये आपण मोडत असाल तर ती माहिती आपण वाचून घ्यायची आणि त्यानुसारच ॲप्लिकेशन करायचं आहे. इथं सर्व पोस्ट वाईजसुद्धा डिस्क्रिप्शन अगदी व्यवस्थित पद्धतीने देण्यात आलेलं आहे. आता पोस्ट रिझर्व्ह फॉर एक्स सर्व्हिसमॅनची सुद्धा माहिती आहे. पोस्ट रिझर्व्ह फॉर एक्स सर्व्हिसमॅन
व्हॅकन्सीज टेबल 2 आहे. टेबल 1मध्ये 12 इथं पोस्ट रिझर्व्ह आहेत. टेबल 2मध्ये 1 पोस्ट रिझर्व्ह आहे. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस फॉर रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट मॅन्डेटेड टेबल 1 विल बी ॲज फॉलो. टेबल 1च्या ज्या पोस्ट आहेत 1, 2, 3, 4 मॅनेजमेंट ट्रेनिंग त्याचं कसं असणार आहे सिलेक्शन प्रोसेस असे आहे की ऑनलाईन टेस्ट प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉलोड बाय इंटरव्ह्यू. म्हणजे 3 स्टेज आहे तिथं. ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार, आपलं सिलेक्शन होणार. तर प्रत्येक पोस्टसाठी तर आपल्याला इथं बघितलं तिथं माहिती अशी सिलेक्शन प्रोसेसची देण्यात आलेली आहे. तर ज्या पोस्टसाठी आपण ॲप्लिकेशन करणार आहात त्यानुसार आपण सिलेक्शनची प्रोसेस एकदा पाहून घ्यायची आहे. काही पोस्ट करता ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. तर काही पोस्टसाठी फक्त ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता इथं परीक्षेचं टाईम टेबल जर बघितलं तर परीक्षेचं टाईम टेबल ह्या टेबलमध्ये कंप्लीट देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14/12 ते 12/1/2025च्या दरम्यान आहे. पेमेंट ॲप्लिकेशन फी 14/12 ते 12/1च आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला SMS, ईमेल किंवा ऑनलाईन माध्यमातून कळवण्यात येणार आहेत. जसं की परीक्षा कधी होणार आहे, हॉल सेंटर जे कॉल लेटर आहे ते कधी मिळणार, त्या सर्व गोष्टी आपल्याला SMSच्या किंवा ईमेलच्या माध्यमातून कळवण्यात येतील. आता इथं जर बघितलं आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया, इथं रिक्वायर्ड क्रायटेरिया काय देण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे. एकतर नॅशनल सिटीजन असणं आवश्यक आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं आपण 12/1/2025 रोजी आपल्याकडे काय असणं पाहिजे, तर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी डिग्री विथ द फर्स्ट क्लास मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याकडे MBA आपल्याला असणं आवश्यक आहे. जसं की HR मध्ये असेल तर चालेल, सप्लाय चेनमध्ये असेल तरी चालेल, मार्केटिंग मॅनेजमेंट असेल तर सुद्धा चालेल. मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल करता फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर विथ एन्टोमॉलॉजी और मायक्रोबायोलॉजी ॲग्रिकल्चरची डिग्री असणं आवश्यक आहे. अकाउंटंटसाठी BCom और BA कॉमर्स किंवा चार्टर्ड अकाउंटंट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. सुपरिटेंडेंट जनरलसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी असणं आवश्यक आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी डिग्री इन ॲग्रिकल्चर और डिग्री इन झुलॉजी असणं आवश्यक आहे किंवा केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री असं असणं तरीसुद्धा चालणार आहे. पोस्ट एनलिस्ट इन टेबल 2 जर बघितलं आपण तर सुपरिटेंडेंट जनरल SRDसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, त्यानंतर ज्युनियर टेक्निकलसाठी डिग्री इन ॲग्रिकल्चर, ज्युनियर टेक्निकलसाठी डिग्री इन ॲग्रिकल्चर और डिग्री इन झुलॉजी, केमिस्ट्री इन बायोलॉजी असणं आवश्यक आहे. अशा इथं आपल्याला पोस्ट देण्यात आलेल्या आहेत, त्या एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. त्यानुसार आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर मित्रांनो आता आपण जर बघितलं वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर फॉर ऑल दी पोस्ट विल बी ॲडेड ॲडव्हान्टेज. आता बघितलं तर सगळीकडे जर कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. त्या लोकांना प्रेफरन्स मिळणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. रिलॅक्शन इन मॅक्सिमम एज लिमिट इथं सुद्धा देण्यात आलं आहे. SC/ST करता 5 वर्षाचं रिलॅक्शन होऊन अदर OBC करता 3 वर्ष आणि बाकीचे PWD किंवा जे डिसेबल्ड पर्सन आहे त्यांना 10 वर्ष इथं देण्यात आलेलं आहे. आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं आपण पाहू शकणार आहात. तर टेबल 1 आणि टेबल 2मध्ये व्यवस्थितरित्या सर्व पोस्ट देण्यात आलेल्या आहेत, त्या एकदा आपण पाहून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथं आता आपण ॲप्लिकेशनची प्रोसेस पाहणार आहोत की ॲप्लिकेशन करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता इथं पहिल्यांदा जो पॉईंट आहे तो की ऑनलाईन एक्झामिनेशन कसं असणार आहे. तर प्रोफेशनल नॉलेज 100 क्वेश्चन, 100 मार्क हिंदी इंग्लिशमध्ये आणि 70 मिनिटात हा क्वेश्चन पेपर असणार आहे. जनरल अवेअरनेससाठी जर बघितलं प्रत्येक पोस्ट वाईज इथं ना माहिती आपल्याला देण्यात आली. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी अशी असणार आहे, अकाउंटंटसाठी बघा इथं असं असणार आहे, सुपरिटेंडेंट जनरलसाठी परीक्षेत स्वरूप आहे असं असणार आहे. आणि प्रत्येकासाठी जर इथं टाईम देण्यात आला आहे, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क, मीडियम ऑफ एक्झाम, इंग्लिश आणि हिंदीमध्ये बऱ्यापैकी एक्झाम आहेत. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी कशा प्रकारे आहे, परीक्षा किती मार्काची आहे, किती वेळ आहे, संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. तर आपण ज्या कॅटेगरी करता ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करणार आहात त्यानुसार आपण इथं माहिती पाहून घ्यायची आहे. सिलेबस फॉर प्रोफेशनल नॉलेज टेस्ट wherever applicable. This is only board indicate syllabus and it may slightly change in the examination. अशा प्रकारे सिलेबससुद्धा इथं देण्यात आलं आहे. सिलेबस काय एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. प्रत्येक पोस्ट वाईज इथे सिलेबससुद्धा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर इथं आता खाली जर गेलं पेनल्टी फॉर रॉंग मार्क्ससाठी सुद्धा पेनल्टीसुद्धा इथं आहे, याची नोंद घ्यायचं आहे. त्या आन्सर करत असताना आपण व्यवस्थित आन्सर करायचं आहे. कट ऑफसाठी सुद्धा इथं क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. कट ऑफ कशी असणार आहे, 1:5 आणि 1:3 इथं रेशो असणार आहे कट ऑफचा सुद्धा, तो सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. ॲडव्हर्टाईजमध्ये जर बघितले तर ॲडव्हर्टाईजमध्ये अगदी सविस्तर अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक पॉईंट हा कव्हर करण्यात आलेला आहे. आता हाऊ टू अप्लाय जर बघितलं कॅन्डिडेट कॅन अप्लाय 14 डिसेंबरपासून 12/1/2025 ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. त्यासाठी जर बघितलं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकसुद्धा देण्यात येणार आहे.
स्कॅन कॉपी इथं फोटोग्राफ आपण स्कॅन करायचे आहेत. ॲप्लिकेशन इंटिमेशन चार्जेस जर बघितले आपण तर SC, ST, PW करता ₹500 आहे, तर अदर कॅटेगरी करता ₹1350 इथं चार्जेस ठेवण्यात आलेली आहेत. याची आपण नोंद घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस जर बघितली तर आपण ह्या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतच आहे. ही संपूर्ण माहिती आहे. मोड ऑफ पेमेंट जर बघितलं आपण UPI किंवा Google पे किंवा इतर जे कोणते पेमेंट ॲप असतात किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण इथं पेमेंट करू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त जर जाहिरातीमध्ये बघितलं आपण तर एक्झामिनेशन सेंटर. आता महाराष्ट्रामधून जर आपण एक्झामिनेशन सेंटरचं बघितलं, अगदी सर्व जवळचे सेंटर आपल्याला दिसून येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती, नांदेड. म्हणजे महाराष्ट्रात कुठून पण अप्लाय केलं तर आपल्याला जवळच इथं कुठं ना कोणतं सेंटर इथं ठेवण्यात आलेलंच आहे. याची आपण नोंद घ्यायचं आहे. सिग्नेचर, लेफ्ट थंब आपल्याला द्यायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर आपली इमेज पण स्कॅन करून अपलोड करायची आहे. ॲप्लिकेशन करत असताना किंवा ऑनलाईन अर्ज करत असताना व्यवस्थित काळजी करा आणि व्यवस्थित फॉर्म भरूनच आपण करायचं आहे. त्याचबरोबर आपण जर ड्युटी जे असणार किंवा सिलेक्शन प्रोसेस जे असणार, जर ह्यामध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वकार महामंडळाचे ऑफिसेस मुंबईमध्ये बघितलं तर आहेत, अकोला, अहमदाबाद अशा बऱ्याच महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या शहरात इथं आपल्याला हे ऑफिसेस दिसून येतात. तिथं आपल्याला संधी मिळू शकते. तर मित्रांनो, ही नवरत्न कंपनी असून भारत सरकार केंद्रीय वकार महामंडळात 179 जागासाठी ही जाहिरात आहे. तर आपण यात सिलेक्शन झालं तर केंद्र सरकारच्या अंडर आपल्याला काम करायची संधी मिळणार आहे. पेमेंट स्केल जर बघितलं ते सुद्धा अगदी छान आहे आणि इथं सरकारी नोकरी आपल्याला मिळू शकते आणि यामध्ये आपण केंद्र सरकारच्या अंडर नवरत्न कंपनीत काम करायचा आपल्याला एक्सपिरियन्ससुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो, आपण खाली दिलेले शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर जरूर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करावे. ॲप्लिकेशन करत असताना काही प्रश्न असल्यास आम्हाला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.